चला तर मग नारळ पौर्णिमा येते आहे आणि नारळ पौर्णिमेला तुम्हाला दाखवते मी इन्स्टंट असे नारळाचे लाडू किंवा नारळाची बर्फी. अगदी 2 जिन्नसमध्ये होणारी ही 5 मिनिटाची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. नमस्कार, मी माधुरीज फूडकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण करतो आहोत मस्त नारळाचे अगदी 2 जिन्नसमध्ये तयार होणारे लाडू. एकदम फटाफट रेसिपी आहे, फार वेळ लागत नाही आणि फार जिन्नसही लागत नाही. तर नारळाचे लाडू करण्यासाठी किंवा नारळाची बर्फी करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा किस. तर डीमार्टमध्ये तुम्हाला हा मिळून जाईल आणि तिथूनच घ्यायचा आहे, कारण की वाण्याकडून तुम्ही जर हा नारळाचा किस घेतला तर कधीच्यात तो थोडा जुना असतो, त्यामुळे त्याची चव बरोबर लागत नाही. त्यामुळे अगदी फ्रेश असा नारळाचा किस घ्यायचा आहे आणि तो अगदी 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचा आहे एकदम स्लो गॅसवर. आणि त्यात मी घालते आहे कंडेन्स मिल्क. तर 2 कप मी नारळाचा किस घेतलेला आहे, म्हणजेच 200 ग्राम मी इथे नारळाचा किस घेतलेला आहे आणि त्यात मी घालते आहे कंडेन्स मिल्क. ते म्हणजे 125 ग्रॅम असं मी इथे कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. तर ते इथे मी घालून घेतलं. कंडेन्स मिल्क छान त्या किसामध्ये मी मिक्स करून घेतला आणि लगेचच गॅस बंद करून घेतला, कारण की खूप वेळ त्याला शिजवायचं नाही आहे. तर इथे 100 ग्रॅमचं हे पाकिट होतं कंडेन्स मिल्कचं, ते एक अख्खं वापरलं आणि वरून आणखीन थोडंसं 25 ग्रॅम मी वापरलेलं आहे. तर ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, थोडंसं गार करायला ठेवायचं. आणि एका बाजूला मी घेतलेले आहे इथे पिस्ता. तर एक 4-5 चमचे मी पिस्त्याचे घेतलेले आहे, त्याची पावडर करणार आहे. आणि हे एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घालायचं असेल तरी चालेल. तर मी इथे थोडेसे पिस्ता घेतलेले आहे आणि त्याची छान पावडर करून घ्यायची आहे. हलकंसं त्याला शेकून घेतलं आणि मस्त अशी पावडर करून घेतली. आणि ही पावडर आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत. पावडर घालून झाल्यानंतर छान असं त्या मिश्रणामध्ये ती पावडर मिक्स करून घ्यायची. तर फ्लेवर म्हणून तुम्ही त्यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकता, पण मी इथे घातलेली नाही आहे. आणि व्यवस्थित पावडर ह्या मिश्रणामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण आपल्याला हवे तशा आकाराचे छान असे गोलसर लाडू करून घ्यायचे. आता जर तुम्हाला हे लाडू नसे हवे किंवा आपल्याला बर्फी बनवायची असेल तर एक पसरट प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्या खाली छान तूप चोळून घ्यायचं आणि हे मिश्रण हलकंसं गरम करायचं आणि ते मिश्रण संपूर्ण त्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आणि छान असं चारी बाजूने थापून घ्यायचं आणि सुरीच्या मदतीने छान खोबऱ्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर मग आपली खोबऱ्याची बर्फी तयार होते. तर इथं मी लाडू करते आहे. तर लाडू माझा छान वळून झाल्यानंतर एक सुक्या खोबऱ्याचा मी किस बाजूला ठेवून दिला होता आणि त्या खोबऱ्यामध्ये आपण हे लाडू मिक्स करायचे, म्हणजे वरून त्याचं कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे दिसायला ते थोडेसे छान वाटतात. तर अशाच प्रकारे आपण बाकीचेही लाडू करून घेऊया. आपल्याला जसे हवे त्या आकाराचे लाडू करून घ्यायचे. आता इथे माझ्या लाडवाचा आकार अगदी छोटा मोठा दिसतो आहे. तर त्याचं कारण असं की हे लाडू वळताना माझा छोटू माझ्यासोबत होता आणि त्याला फार उत्सुकता असते हे सर्व काम करण्याची आणि अगदी माझ्याबरोबर प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी तो करत असते. ही मी लाडू बनवलेले आहेत. कुठेही आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे, साखर विरघळायची गरज नाही आहे किंवा माप चुकणार नाही असं बिलकुल नाही आहे. तर तुम्हाला मी एकदम योग्य प्रमाणात माप सांगितलेलं आहे. 200 ग्रामसाठी 125 ग्रॅम कंडेन्स मिल्क वापरायचं, हलकंसं परतायचं आणि फटाफट हे लाडू वळायला घ्यायचं किंवा आपली ही बर्फी तयार होते. तर नारळ पौर्णिमेला तुम्हाला अगदी सोपी रेसिपी मी शेअर केलेली आहे. चवीलाही तेवढीच भारी आहे ती आणि बनवायला तेवढीच सोपी. तर मस्त असे हे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी वेळामध्ये. रंगही छान आलेला आहे आणि मस्त जबरदस्त आपले हे लाडू तयार आहेत. तर ह्या नारळ पौर्णिमेला ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून तर नक्कीच सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याबरोबर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट तर नक्कीच करा. तर बघा इथं मस्त आपले हे लाडू झालेले आहेत, छान रंग आलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त भाजू नका, थोडंसं कमी भाजा, म्हणजे रंगही छान सफेद राहील, पांढरा राहील. आता माझे थोडेसे जास्त भाजले गेले तिथे. पण नक्की ही रेसिपी तयार करा आणि मला कमेंट करून सांगा आणि माधुरीज फूडकट्टाला सबस्क्राईब करा. थँक्यू.